नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अद्ययावत माहिती पूरक प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी दिल्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापित उच्चस्तरीय समितीद्वारे कोर्टाचे नवीन निर्देशावर चर्चा करून झालेल्या कामांचा आढावा आज विभागीय आयुक्त बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर, महसूल उपायुक्त दीपाली मोतिये, नागपूर सुधारण प्रयासचे अधीक्षक अभियंता भांडारकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. अंबाझरी धरणातील अतिरिक्त पाणी साठ्याच्या विसर्गासाठी सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व नाशिक येथील अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी संयुक्त पाहणी करून धरणाला 4 दरवाजे बसविण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सिंचन विभागाने पूर्वी ठरविलेल्या 2 दरवाजाऐवजी आता 4 दरवाजे बसविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती बिद्री यांनी दिल्या. धरणातील वाहू जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदी पात्र आणि नदी काठावरील अतिक्रमणाची यादी निश्चित करून अतिक्रमण काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली. तसेच नदी स्वच्छता व खोलीकरणाची कामेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.